काय रे अशी का बसलात? हे मी धनाजी बुधाजी दळवे, अपर्णाचा मामा. नमस्कार. भैया साहेब, आमच्या 3 पगड्या डोसकऱ्यांना लई मोठा गुताडा घातलाय हो. म्हणजे हे काय? सुजित, अपर्णा हे असं तू चल भैया साहेब हो, चल. मी आहे, काय होणार नाही. पोरीला काय नाही, काय होणार नाही मामा. चल 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 चल. हा बेबी मावशी, हा सगळ्यांना दवाखान्यात ऍडमिट केलंय. लागलं होतं लई त्यांना. नाही नाही, घरच्यांना पण कळवलंय. तुम्ही काय काळजी करू नका, मी निघालीच आहे. कोणी केलं ते कळत नाही हो. फक्त तसं पण या जगात वाईट माणसं कमी नाहीयेत. मी करते थोड्या वेळ, पोचतेच आहे घरी. निघाली तरी तुम्हाला सांगत होतो त्या अपर्णाच्या नादी लागू नका. ही पोरगी 12 गावचं पाणी प्यायलेली आहे. पण नाही, त्या अपर्णाची आणि तुमची टीम होती ना, आता त्या संजीवनी सोबत अपर्णानं हात मिळवणी केली आणि तुम्ही एकट्या पडलात. कळतंय का? अपर्णाचा जीव संजीवनीने वाचवला म्हणून सुजितराव आयुष्यभर तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेत. पण आता ही गोष्ट रणजितराव आईसाहेबांना सांगतायत. त्या अपर्णासोबत मिळून संजीवनीचा पत्ता कट करणार होता ना तुम्ही. त्या संजीवनीने एका दगडात 3 पक्षी मारलेत. सुजितराव, अपर्णा आणि आईसाहेबांना खिशात घातलंय. त्या अपर्णा सोबत मिळून तुमचं डोंगर कड्याचं तिकीट निघतं की काय अशी शंका यायला लागली आम्हाला. हो, आता काय करायचं? शांत राहा. जसं आम्ही सांगू तसं करा. कळलं? सगळ्यात आधी या घरात काय गौड मंगल चाललंय ते आपल्याला कळलं पाहिजे. नंतरच काहीतरी करता येईल. चला. कुठं? तोंड बंद ठेवा. चला. मी माझ्याच अटीत नियमांमध्ये बांधली गेली आहे सुजित, आणि त्या अटीमुळे जो काही त्रास होणार आहे तो सगळ्यात जास्त मलाच होणार आहे. अपर्णा मोरेची अपर्णा सुजितराव ढाले पाटील झाले बरं का. मी काय, मला हरायची ॲलर्जीच. पण तू मात्र आता हरायची, माती खायची सवय करून घ्या. कारण इथून पुढं प्रत्येक पावलावर तुला फक्त आणि फक्त हरायचंय. आले आता या घरात मी, संजीवनी पंजाबराव. आता तू कोणाला काही किती ऊर बडवून जरी सांगितलंस तरी माझं काही वाकड करू शकत. आता कर की तुझं ते टॉक. विचारलं की तिच्या घरी कोण कोण आहेत, तर ती म्हणाली एक मामा आहेत तेवढेच येतील, बाकी 2 अंगाला आपणच आहोत. हरकत नाही, आपण आहोत. हा, सुजितरावांचं लग्न धूमधडाक्यात पार पाडायचंय आपल्याला. सुजितरावांचं लग्न धूमधडाक्यात झालं पाहिजे. आला का बाई नवरदेव आला. नाही, आम्हाला वाटलंच होतं आमच्या लग्नाबद्दल डिस्कशन चालू असणार तुमच्या दोघींचं. तर ऍडव्हान्स मध्ये आधीच तुम्हाला क्लिअर कट सांगतो,
लग्नात केला जाणारा वायफळ खर्च आम्हाला आवडत नाही. तेव्हा काम ना काजाच्या छान छकोलीला आणि फुकटच्या बडेजावाला फाटा देण्यात यावा. आमचं लग्न घरच्या घरी होममेड पद्धतीनं व्हावं. आचारी गुलाबराव असतील तेच काय तो बेत करतील. सुजितराव, तुमचे थोरले बंधू दादासाहेब काय म्हणतात माहितीये का? नवऱ्या मुलांनी लग्नात 3च गोष्टी करायच्या असतात. एक तर गुरुजींनी सांगितलं निमूटपणे ऐकायचं असतं, फोटोग्राफर जी सांगेल ती पोच द्यायची असते, आणि पूर्ण समारंभात हसत राहायचं असतं. नवऱ्या मुलाचा रोल संपला. अगदी बरोबर बोललीस बघ अक्का. तुम्ही विसरताय आई साहेब, आम्ही कधीच कोणाचं ऐकत नाही. बोर नाही ग. राहू द्या दाजी, काही गोष्टी ना बोलल्या नाहीत ना तरी लगेच कळतात. तसं पण माझं लग्न झाल्यापासून तुम्ही तुमची पार्टीज बदलली आहे. ते काही नाही, तुम्ही आज इथं थांबायचं आणि माझ्याशी व्यवस्थित गप्पा मारायच्या. तसं पण मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचंय, जरा डिस्कस करायचंय. अगं मग येडाबाई फोन आहे की, वाटलं तर व्हिडिओ कॉल कर. हा, मग आता मी काय करते, त्याच फोनचा वापर करते आणि साजरी ताईला फोन करून सांगते की आज दाजी हितच राहणार आहेत. हा, इथंच राहणार आहे का? हा? काय हो हे मंत्रा, इथंच राहायचंय तुम्हाला? स्वतःचं घर बीर नाही? हा? आणि कोणाच्या परमिशन राहणार? हिच्या? अहो हीच आमच्या घरात जबरदस्तीने राहतीये, हिची काय परमिशन घेताय तुम्ही? वहिनी साहेब, संजू, शांत हो. आता रडून काय फायदा? थांब, मला माहितीये तुला बंदूक चालवता येत नाही, तुला फक्त लॅपटॉप चालवता येतो, हा ना? मी इथं तुझी मदत करायला आली. तुला माहितीये का मी कोण आहे ते? रणजित ढाले पाटलाची बायको आहे मी. माझी एसीपी रणजित ढाले पाटील. माझं नाव संजीवनी रणजित ढाले पाटील. ठीक आहे, ठीक आहे, वड चाप तू. अगं वड, वड की. झालं तर मग मी जबाबदारी घेतो सगळी. अगदी तुम्ही म्हणाल तसं सगळं होईल, मग तर झालं. अहो भैयासाहेब नाही ऐकणार, त्या कशाला बोलायला जाताय? सुजित, तू गप्प बसतोयस का 2 मिनिटं? मला कळत नाही एवढी घाई करण्याची गरज काय? अक्का, आपल्याला 2 महिन्यापर्यंत थांबता नाही येणार का? अगं असं काय करतेस? दिवस रणजित, सुचित्रा, एवढं रागवायची काही गरज नाही. होऊ द्या, तुमच्या मनासारखं होऊ द्या. या बस. खुश? बस.
दादासाहेब अ,